श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनल कांचन किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चविष्ट मटकीची रस्सा भाजी. ही भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत जबरदस्त लागते. तर चला तर मंडळी, सर्वप्रथम मी कढई घेतली. एक कढईमध्ये तेल तापायला ठेवलं. त्यानंतर जिरे मोहरी टाकली आणि तडतडून दिली. त्यानंतर थोडंसं कढीपत्ता टाकला. कढीपत्ता टाकल्याच्या नंतर 2 कांदे मी मध्यम आकाराचे चिरले होते. ते कांदे मी त्यामध्ये बारीक चिरून ॲड केले आहे आणि चांगला असा कांदा परतून घेतला आहे. कांदा लाल होस तोपर्यंत चांगलं असं फ्राय करून घेतलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपला कांदा असा छान असा लाल झालेला आहे. आणि नंतर मग मी त्यामध्ये टोमॅटो ॲड केला. टोमॅटो ॲड केल्यानंतर 1-2 मिनटासाठी मी परत छान असं परतून घेतलं. परतल्याच्या नंतर मी त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि नंतर थोडीशी कोथिंबीर टाकली. टाकल्याच्या नंतर परत एकदा परतून घेतलं आणि त्यानंतर पावशेर मटकी धुवून मी त्यामध्ये ॲड केली. मटकी त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर परत एकदा हलवून घेतलं. हलवल्यानंतर जितकं शिजण्यासाठी, मटकी शिजण्यासाठी पाणी हवं आहे तितकं मी पाणी ॲड केलं आणि थोडा रस्सा धरण्यासाठी मी पाणी ॲड केलं. पाणी ॲड केल्यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकलं आणि ही मटकी मी एक 10 ते 15 मिनटं अशी चांगली शिजून दिली. तुम्ही बघू शकता मी मटकी अशी पूर्ण उकळून शिजून दिली. आणि त्यानंतर मी इकडं मसाल्यासाठी तयारी केली. तर मसाल्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतल्या. आम्हाला थोड्या जास्ती तिखट लागतं त्यामुळे मी थोड्या जास्ती घेतल्या. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता. लसूण, शेंगदाणे, थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि वाटून घेतली. आणि ह्या शिजलेल्या मटकीमध्ये मी वरूनच हे सगळं टाकलं आणि टाकल्याच्या नंतर 1-2 मिनटं असं हलवून घेतलं आणि थोडंसं तेल वरून टाकलं आणि हे परत 10 मिनटं शिजवून दिलं. शिजवल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी मटकीची रस्सा भाजी तयार झालेली आहे. भाकरीसोबत ही खूप टेस्टी लागते आणि चवीलाही खूप सुंदर अशी झाली होती. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा. गावरान झणझणीत अशी आपली मटकीची रस्सा भाजी तयार झाली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढची कोणती रेसिपी पाहायला तुम्हाला आवडेल. धन्यवाद.